आकाश रिपट जे आपल्याला खेळताना पाहायला मिळतील त्या टीम मध्ये चिरमाई स्पोर्ट्स कासारवडेली सांगितली तर एक मोठी टीम म्हणून आपण त्यांना पाहतोय आणि आकाश यांचं देखील इथे शुभागमन झालंय. चला जाऊया आता मंचाच्या दिशेनं. तर मंचाच्या दिशेने आपण बघितलं तर मग आमचे आयोजक ज्याप्रमाणे ते अगदी पूर्णपणे या स्पर्धेचा ज्याने आपण पाहिला हा बिग इव्हेंट हा मोठा कुंभमेळा पंचांना विनंती करतोय की थोडं कारण की समोरच्या अँगलला निकट दिसत नाहीये क्रॉस मध्ये थोडे उभे राहा तुम्हाला विनंती करतोय. ओके डन. चला मॅच होत आहे सुरुवात. पाहू आपण बॉलिंग ट्रॅकवर आहे जयेश स्ट्राईक यांकडे आपण पाहिलं तर मिस्टर अमित नानकर आणि अर्जुन बडगा ज्याला आपण पाहतोय जो नॉन स्ट्राईक यांकडे बॉलिंग ट्रॅक जयेशच्या हातामध्ये हा षटक सोपवला गेला आणि जयेशच्या हातामध्ये सोपवलेले षटक आपण पाहिलं तर मग किती धावा तो थांबवण्याचा म्हणजे किती धावा कमीत कमी देण्याचा खर्च करेल आणि किती जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न मिस्टर अमित नानकर करेल. पहिला चेंडू त्यावेळेला आपण पाहिलं 2 धावा आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर अर्जित केला जात आहेत आणि 2 धावांनी आपण पाहिलं तर ज्या प्रकारे आपण पाहू शकतो की श्री गणेश स्टार्ट ऑफ द फाउंडेशन इट इज अ 2 रन्स. ज्याप्रमाणे म्हटलं जातं की शून्यातून जो सुरुवात करतोय ना त्याला पराभवाची भीती नसते. आता पराभवाची भीती कोणाला असेल आणि कोणाला नसेल ते देखील पाहायला मिळेल. पुढे टाकसी जावी ट्रॅक येण्याचा प्रयत्न होता आम्ही त्यांचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने सिद्धार्थ आहे तिथे फिल्डिंग चांगली झाली आहे. धाव मात्र 1 मिळेल. बघा वसई विभागामध्ये जर गेलं तर हे संघ खेळताना नक्कीच पाहायला मिळतात परंतु भरपूर वेळा आपसमध्ये खेळले देखील असतील. आपसमध्ये आपण पाहिलं तर समोरासमोर देखील आले असतील परंतु इथून चर्चा करूया की या मॅच मध्ये खेळ त्यांचा कसा राहील कारण की खेळ चांगलाच करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळेल. बाबूला बॉयज टीमला देखील आपण पाहिलं तर पुनरागमन त्याने केलंय नक्कीच एक नवीन संघ. अर्जुन साठी शॉर्ट पिच होता एलिव्हेशन नाही मिळालं. सिद्धार्थ आहे तिथे झेल मात्र पकडतील. हो यस पहिला धक्का या झेलच्या स्वरूपात आणि पहिला विकेट डाऊन केला जातोय बाबूला बॉयज संघाचा. अर्जुनला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने आणि पहिली सफलता जयेशने आपल्या गोलंदाजीमध्ये या पहिल्या ओव्हर मध्ये मिळवून दिले. दुपारचं सत्र आहे उन्हातानाचं नक्कीच तापमान वाढलंय परंतु क्रिकेटचा मात्र खेळ मात्र कधीच आपण पाहिला तो शांत नाही होणार कारण की क्रिकेटचं वेळ क्रिकेटचं प्रेम क्रिकेटची आवड क्रिकेटची नक्कीच सवड मात्र आपण पाहिलं तर याच क्रिकेटनं आता मात्र आपण पाहिलं एक चांगला प्लॅटफॉर्म देखील या टेनिस क्रिकेटपट्टूंना उपलब्ध करून दिलाय कारण की ISPL सारखा फॉर्मॅट आपण पाहिला कारण की आपल्यातले खेळणारे खेळाडू आपल्यामध्ये नक्कीच ज्या खेळाडू मात्र परफॉर्मन्स केले तेच खेळाडू आज मात्र आपण पाहिले तर टेनिस क्रिकेटच्या पटलावर आपण पाहिलं तर नक्कीच आपण पाहिलं ISPL सारख्या फॉर्मॅटमध्ये आपण पाहिलं तर खेळत असताना पाहायला मिळते. म्हणजेच काय इथून सिद्ध झालंय कारण की टेनिस क्रिकेटला तुम्ही नक्कीच एक खेळच्या स्वरूपात पाहिलं होतं ना तो मात्र आज टेनिस क्रिकेट आपण पाहिलं तर एक आपल्या टेनिस क्रिकेटपट्टूंना आपण पाहिलं तर एक करिअर करून देऊ शकतोय आणि हे चित्र मात्र या ISPLच्या फॉर्मॅटने देखील दर्शवलं गेलंय. लाखोंच्या बोलीमध्ये नक्कीच आता मात्र खेळाडूंची देखील वर्णी लागली जाते आणि नक्कीच आपण पाहिलं तर हा फॉर्मॅट आपण पाहिलं तर कदाचित आपल्यामधला सुद्धा एखादा खेळाडू कदाचित आणखीन एक येताना पाहायला मिळेल ज्याला आपण विश्वनाथला पाहिलं होतं कदाचित येणारा काळ आणखीन एक असू शकतोय आणि त्यामध्ये अशा प्रकारचे खेळाडू आपल्याला येताना पाहायला मिळतील. शॉर्ट पिच चेंडू आल्या आल्या भव्य स्वागत केलंय चेंडू मध्ये पहिला पण तर जयेश उडवले चेंडूला लॉंग लेग सीमा रेखा पार आणि मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या राकेश सावरानं पेश केलाय आपल्या नावाचा गाजाबाजा करणारा हा धमाकेदार शानदार षटकार 6 धावा. काय जबरदस्त फटका शॉट ऑफ द लेन चेंडू होता व्यवस्थित चेंडूला बॅटच्या रडार मध्ये घेतला आणि लॉंग लेगला क्लिअर केलं. 6 धावा मिळवल्या टीमची टोटल आपण पाहिली आहे तर वेग पकडते 9च्या घरामध्ये टीमची टोटल पोहोचली आहे. चेंडू फेकून झाले त्या ओव्हर मध्ये आपण पाहिले तर 4 म्हणजेच काय तर 2 आहेत शिल्लक म्हणजे 9
आतापर्यंत आपण पाहिलं एक विकेट डाऊन झाली आहे, परंतु त्या एक विकेटचं तितकं फारसं महत्व नाही आहे मित्रांनो, कारण की कंपल्सरी चेसला जर लक्षात घेता धावा किती जास्त घेतल्या जातील ह्या गोष्टीला मात्र जास्त प्राधान्य दिलं जात आहे. ते चांगली लाईन मात्र आता पाहिला ब्लॉक हॉलमध्ये हाताळला जातो चेंडू. अगदी आपण पाहू शकतोय ॲक्शन रिप्लेमध्ये कशा प्रकारे नक्कीच नियंत्रण मात्र यावेळेला आणलं. थोडासा शॉर्ट ऑफ दी लेन चेंडू मिळाला होता, परंतु त्यानंतर आपण पाहिलं एक सावध आणि सतर्क राहण्याचा इशारा देखील मित्र म्हणेन फलंदाजाला केला इथून गोलंदाजाने. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ दी लेंथ होता. अगदी आपण पाहू शकतो या वेळेला बाउन्स मात्र जास्त पाहायला मिळाला. तिसऱ्या अंपायरची डिमांड केली जाते. टीव्ही अंपायरची मात्र आता डिमांड मात्र पुरवली जाईल आणि तिसऱ्या अंपायरला मात्र इन्व्हाइट केले इथे. तिसऱ्या अंपायरची नक्कीच ज्याप्रमाणे डिमांड केली होती आणि तिसऱ्या अंपायरने सांगितलंय की यस इट इज अ वाईट चेंडूची नोंद होत असताना पाहायला मिळते. एक बाउन्सरची चेतावणी गोलंदाज जयेशला देखील दिली आहे. टीमची टोटल आपण पाहिली इट इज अ 10 रन्स, 10 धावा फलकावर आपण पाहतोय. अगदी आपण पाहिलं तर हे पहिलं षटक ऑन आहे. स्विंग केला गेला होता, पूर्णपणे बॅट फिरवली होती, परंतु प्ले अँड मिस हे चित्र डोळ्याच्या समोर अगदी आपल्याला व्यवस्थितरित्या पाहायला मिळालंय. इथून आपण पाहिलं तर मग षटक समाप्त झालंय पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये धाव फलकावरच्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 10 धावा. इट्स अ 10 रन्स, 1 विकेट लॉस्ट. एका गड्याच्या मोबदल्यात फलकावर 10. आणखीन आपण पाहिलं 12 चेंडूचा खेळ असेल शिल्लक. 12 चेंडूमध्ये मी तर म्हणेन की जरी 10च्या औसतने धावा आल्या तर 30 बनतायत, परंतु 30 पेक्षा जास्तचा टोटल शोधला जाईल की मग आपण पाहिले की 30च्या आतमध्ये ते रोखलं जाईल. आणि माऊली नागली चषक 2025 पाहतोय आपण, पहिला दिवस या स्पर्धेचा. यानंतरची मॅच आपण पाहिली तर साई कृपा विरार पाटा चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली. त्याचनंतर आपण पाहणार आहोत इशिका स्पोर्ट्स तळखड वसई आणि न्यू स्टार मडवीपाडा असे देखील मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजेच कॉन्टेस्ट आजच्या दिवसामधलं छान रंगतदार आणि नक्कीच आपण बघितलं रफ अँड टफ असे मुकाबले आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. वेगवान चेंडू मात्र गोलंदाजी क्रमांक 2 मध्ये मिस्टर रोहन आलेले आहेत आणि रोहन आले ज्या गतीने त्याने चेंडू फेकला गेलाय अगदी आपण पाहिले तर गतीचा महारथी आहे. महारत त्यांना हासिल आहे, परंतु क्रिकेटमध्ये अमित यांना देखील चांगली महारत हासिल आहे. चांगले क्रिकेट खेळतील का? फटका अगदी पाहिलं तर चेंडू गेला डीप गलीमध्ये. धावा मात्र मिळतील तिथे. दोड तिसरी धावेचा प्रयत्न हा ना, मात्र आपण पाहतोय काय घडलंय तर अगदी डोळ्याच्या समोरून चोरी झाली आणि धावा मात्र इथून जोडल्या गेल्यात. 3 धावा मात्र इथून वाहिल्या आपण तर पूर्ण केल्यात आणि या 3 धाव्यांनी टीमच्या टोटल मध्ये झाली आहे वाढ. टीमची टोटल आपण पाहिली तर पोहोचली गेली 13 या आकड्यावर. षटकामध्ये फेकून झालेली चेंडू 69 2 आपण पाहिली आहे. दुपारचं सत्र आपण पाहिलं तर तापलंय, परंतु क्रिकेट आपण पाहू शकतोय की त्याच जोमानं मात्र इथून या आई माऊली नागली चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. खोलमध्ये चेंडूची हाताळणी केली होती. अगदी आपण पाहिलं तर ब्लॉक करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. बघा थोडीशी खराब फेकी झाली आहे, मात्र तो तिथे दुसरा धावेचा मात्र फायदा नाही घेतला जात, कारण की संधी मात्र इथून बनवायला हवी होती. कदाचित संधी बनवली असते तर पूर्ण झाली देखील असते, परंतु तसं नाही झालं. टीमच्या टोटलचा विचार करायचा झाला तर टीमची टोटल जी 14च्या घरामध्ये पाहायला मिळते आतापर्यंत. म्हणजेच काय तर जवळजवळ 9 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि 9 चेंडूमध्ये आलेल्या ज्या 14 धावा म्हणजे 9 चेंडूचा आणखीन खेळ शिल्लक देखील आहे. या 9 मध्ये किती धावा येतील? खाली राहणारा चेंडू पाहायला मिळाला. या वेळेला अगदी क्लीन बोल्ड केलंय. अमित नानकरच्या खेळीला संपवलंय. सफलता मिळवली दुसरी. ज्याप्रमाणे आपण पाहिली या षटकामध्ये गोलंदाज रोहन पहिली
आणि नक्कीच आपण पाहिलं तर टीमची धावसंख्या पाहायला मिळते फलकावर 14. धावसंख्येवर दुसरा गडी बाद झालेला आहे. अमित नानकरला मात्र गमावलं गेलं. आता मैदानाच्या आतमध्ये नकुल नानकर ज्याप्रमाणे आपण गेला बाप गेला आणि बेटा आला असं म्हणायला काही हरकत नाही आहे. कारण की जवळजवळ ह्या दोघांनी अगदी आपण पाहिलं तर या क्रिकेटला भरपूर काही दिलंय बाबूलाल बॉईज टीमला. आणि ही बाप बेटाची नक्कीच जोडी देखील आपण अनेक वेळा मैदानाच्या आतमध्ये पाहिली आहे. परंतु यावेळेला बेटा मैदानाच्या आतमध्ये आलाय, परंतु आपल्या संघासाठी मात्र ज्या प्रकारचं क्रिकेट आहे ना ते क्रिकेट मात्र दर्शवेल का. कारण की क्लास आहे या खेळाडूकडे ती कॅपॅसिटी आहे, या खेळाडूकडे तो दर्जा आहे. क्रिकेटला मात्र नक्कीच पुढे घेऊन जाऊ शकतो तो खेळाडू. अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. आपण पाहिलं पूर्णपणे बॉडी रोल केली होती आणि चेंडूला लॉंग लेग फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लेग बायचा इशारा मिळतोय पंचांच्या माध्यमातून. संतोषजी वळवांची यांच्या माध्यमातून पंचांची भूमिका आपण पाहिली तर भरपूर चांगली राहिली आहे आतापर्यंत. टीमची टोटल आपण पाहिली आहे 15 पाहिले. आता पण चेंडू झालेले फेकून पाहिले तर अगदी तर जवळजवळ 5. या षटकामधील अंतिमचा असेल आणि अंतिमच्या चेंडूवर आपण पाहिलं तर मग राकेश ज्याने एक उत्तुंग षटकार देखील लगावला आहे त्यांना मिळालेली स्ट्राईक आहे. बॅटच्या स्टिकरवर चेंडू लागला, व्यवस्थित एलिव्हेशन नाही मिळालं. फिल्डर आहेत तिथे डीपमध्ये डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये धाव 1 मिळेल. एका धावेने टीमची टोटलमध्ये होत असताना वाढ पाहायला मिळते. या षटकामध्ये आलेल्या फक्त आणि फक्त आपण पाहिलं तर 6 धावा आणि तेच कारण की पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 6, 16 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. आता 6 चेंडूचा खेळ इथून शिल्लक असेल. या 6 चेंडूमध्ये किती धावा येत आहेत, किती धावांचं टार्गेट आता मात्र सेट केलं जाईल साईनाथ स्पोर्ट्स नवीन पडा या संघाच्या समोर. प्रत्यक्षात ते देखील पाहूया आपण, परंतु विनंती करतोय 2 कर्णधार जिथे साईकृपा विरार फाटा आणि चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवले 2 कर्णधारांना नक्कीच टॉसबॉक्सच्या दिशेने येण्याची ही पहिली विनंती करतोय. सगळ्यांचं सहर्ष स्वागत. जीतेंगे ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत रूठे लेकिन हिम्मत ना टूटे, बस अपने अंदर का इतना मजबूत इरादा करो. इरादा तो हर एक टीम आज लेकर आई है. बॉलिंग ट्रॅक वर अविनाश. अगदी आपण पहिली बॅटची कडा होती, इथून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. स्लॉग ओव्हरचं षटक अविनाश किनीने स्वतः आता पहिला आपण तर गोलंदाजी करण्यासाठी आलेत, परंतु इथून आपण बघितले की त्यांच्या विरोधात आक्रमण मोठे फटके येतील का. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग आतापर्यंत जर विश्लेषण करायचं झालं तर एक बिग सिक्सर आपण पाहिलं, परंतु त्यानंतर चौकार एकही आलेला नाही आहे. अभी छक्का लगा है, अभी चौका आना बाकी है, अभी तो आगाज हुआ है, अभी अंजाम आना बाकी है. आगाज आणि अंजाम मात्र नक्कीच आपण पाहिलं द्यावा लागेल. आगाज झालेला आहे या पारीचा षटकाराच्या साहाय्याने राकेशच्या माध्यमातून, परंतु अंजाम मात्र कोण देईल, गोलंदाज की फलंदाज. यावेळेला पाहिलं सरळ बॅटने खेळलेला चेंडू हवेत आहे. ओ यावेळेला आपण पाहिलं तर चेंडूवरची नजर होती ती अंतिमच्या क्षणाला मात्र आपण पाहिले हटवली. चेंडूला निरीक्षण करणं कठीण गेलंय आणि नशिबाची साथ मिळते. चेंडू बाउंड्री लाईनच्या पार हा मिळतोय 4 चौकार. अविनाश आपण पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवर आहे, कदाचित सफलता मिळाली असते त्यांना, परंतु तसं नाही झालं. 20 धावा फलकावर आपण पाहतोय. 21 धावा ज्याप्रमाणे आपण पाहतोय की इथून 1 धाव मात्र मिळेल. इथून मात्र आपण पाहिले तर 1 धाव घेतली जाते. आणखीन या चेंडूवर देखील 22 धावा फलकावर झालेल्या आहेत. आतापर्यंत आपण बघितलं तर फेकून झालेले चेंडू आपण पाहिले तर 3. राकेश या षटकामध्ये कदाचित 1-2 गुड हिट मात्र त्यांच्या बॅटमधून येणं गरजेची बाब असेल बाबूला टीमसाठी. अगदी सरळ रेषेमध्ये फेकलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर डीप मध्ये आहे तर धावा 2 मात्र वेगाने झपाट्याने पूर्ण केला जात आहेत.
आता या दुहेरी धावा तरी भरपूर आपण पाहिल्या फायदेशीर ठरता येतात आणि ज्याप्रमाणे आपण बघितलं तर क्रिकेटचं बेसिक आहे सिंगल आणि डबल आणि नक्कीच आपण बघितलं तरी कडी आहे आणि ती कडी जोडण्याचा प्रयत्न केला जातो आणि तसा उल्लेख देखील केला जातोय ना कि कड़ी से कड़ी जोड़ दो तो जंजीर बन जाती है और मेहनत में मेहनत करो तो तकदीर बन जाती है और तकदीर बनानी है तो कड़ी को जोड़ना होगा मेहनत तो करनी होगी आणि ती चित्र पाहायला मिळत आहे फुलटॉस या वेळेला बॅटच्या रडार मध्ये परंतु फिल्डर आहे तिथे अगदी आपण पाहू शकतो झेल पकडला जातोय फलंदाज राकेश होईल बाद मोठी सफलता डेट ओव्हरच्या षटकामध्ये आपण पाहिलं अविनाशने मिळवलंय धावसंख्या स्थिर आहे फलकावर 24 24 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत विकेट डाऊन झालाय आणि विकेट महत्वपूर्ण कोणाची तर राकेशची न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये मिस्टर रोशन आले अगदी आपण पाहणार आहोत आणखीन एक गुड मॅच आपल्याला पाहायला मिळेल बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल दोन प्रतिस्पर्धी संघांच्या दरम्यान बघा 24 मध्ये आणखीन किती भर पडताना देखील पाहायला मिळणार आहे इथून चर्चा करायची रोशन न्यू बॅटर स्ट्राईक एंड कडे आपल्याला पाहायला मिळत आहेत सरळ खेळलेला फटका अगदी स्टेट हिट पाहतोय फिल्डर आहे तिथे धावा मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि दोन देखील मिळतील दोन्ही टीमच्या टोटल मध्ये वाढ होताना पहा टीमची टोटल आपण पाहिली आहे तर हॅलो 26च्या घरामध्ये पोहोचली आहे आणि 27 धावांचं लक्ष असेल या दोन कर्णधार आमचे नक्कीच आयोजक महेश जाधव दादांच्या शुभस्थापन करू छापा आणि काटा काटा असा कॉल चिरमाई टीम छापा आपण बघितलं तर शुभेच्छा द्या आणि मंचावर विराजमान व्हा नक्कीच कॉल दिला होता चिरमाई टीमने येतोय विरार फाटा टीमच्या बाजूने कॉल टॉस जिंकलाय काय निवडाल तुम्ही सतरक्षण मागची स्पर्धा चॅम्पियन राहिला तुम्ही या मैदानावर काय ॲडव्हान्टेज मिळाला मागच्या स्पर्धेचा तुम्हाला या मैदानावर ॲडव्हान्टेज तर खूप चांगला मिळाला आणि काय वाटते तुम्हाला की जो मागचा जो ॲडव्हान्टेज म्हणजे जो अनुभव मिळालेला आहे त्याप्रमाणे आपण बघितलं आत्मविश्वास तुमचा देखील वाढलेला आहे पुन्हा एकदा त्याच मैदानावर खेळण्यासाठी चिरमाई स्पोर्ट्स कासरवडवलीच्या समोर आलात काय गेम प्लॅनिंग असणार आज प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणते खेळाडू असतील कोणते खेळाडू नसतील आहेत दया मी आहे विकी आहे विवेक आहे म्हणजे आज तुम्ही टॉपची तुमची जी रेग्युलर टीम आहे ती निवडलेली आहे तरी काय वाटते तुम्हाला चिरवाई स्पोर्ट्स कासरवडवली संघाला कशा प्रकारे तुम्ही घेण्याचा प्रयत्न करणार मैदानाच्या आतमध्ये आता पहिलीच मॅच त्यांची सोबतला म्हणजे कधी केलं नाही त्यांच्या जोडीला पहिली मॅच आहे नक्कीच पहिली मॅच आहे तरी पण त्या टीमकडे आपण बघू शकतोय की नक्कीच त्यांना चांगल्या प्रकारे घेण्याचा प्रयत्न करणार किंवा काय वाटते की किती धावसंख्येपर्यंत रोखलं तर तुम्हाला फायदा होईल आपल्या या मॅचमध्ये 40+ आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणणार खूप छान आहे आणि एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच आपण बघितलं की साईकृपा विरार फाटा टीम चांगले क्रिकेट खेळत आलेली आहे कुठेतरी मध्यंतरी बिघडली होती पुन्हा एकदा तो फॉर्म शोधला गेलाय परंतु त्या चुका कोणत्या अशा मागे झाल्या होत्या आणि त्या सुधारल्या देखील तुम्हाला आणि मग फायनलचा देखील एक कप मिळाला होता हो नक्कीच चुक्या सुधारल्या आम्ही आमच्याकडून काय चुक्या झालेल्या त्या मी परत एक चुक्या सुधारवल्या शुभेच्छा असतील तुम्हाला बेस्ट ऑफ दी लक जाऊया आपण रोहित यांच्याकडे रोहित जर तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निवडलं असतं इथे आम्ही पण फिल्डिंगच घेतली असती बॅटिंग करायची तुम्हाला आकाश इन प्लेइंग इलेव्हन मध्ये आज खेळताना पाहायला मिळतील का हो काय वाटते तुम्हाला आकाशचं टीम मध्ये असणं आणि नसणं किती तुमच्या टीमसाठी महत्त्वाचं आहे खूपच महत्त्वाचं आहे आकाश पाहिजेच कारण की आकाश पाहिजेच आणि आज इन ॲक्शन मध्ये आहेत तरी सुद्धा काय वाटते तुम्हाला की किती धावा तुमच्या माध्यमातून बघा गेम मध्ये आपण बघितलं प्लॅन ए असतो आणि प्लॅन बी असतो तुमचा ए प्लॅन होता टॉस जिंकणं तो मात्र आता नाही झाला मग बी प्लॅन काय असेल 50+ धावा आम्ही करू सराव कसा आहे या सीझन मध्ये एवढं हे नाही झालं पण चांगलाच करूया तिथे नक्कीच शुभेच्छा देखील देते तुम्हाला व्हेरी ऑल द बेस्ट नक्कीच दोन कर्णधारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आपण आणि नक्कीच जाऊया आता मात्र मॅचच्या दिशेने चेस करायच्या 27 धावा आणि कशा केल्या जातील त्याचं धावतं वर्णन देखील ऐकवतोय तत्पूर्वी घेते एक छोटासा ब्रेक
चला पुन्हा एकदा करूया सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 27 धावा चेस करायच्या आहेत. साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा या टीमला चर्चा करायची झाली तर मग बॅटिंगची आणि ज्याप्रमाणे बॅटिंग लाईनचा उल्लेख करायचा झाला तर जवळ चांगली स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे आणि चांगल्या स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअपला रोखलं जाईल की नाही याचा धावता विवरण ऐकण्यासाठी सज्ज होता येतं आमच्या साथी समचक मित्र विजयजी भोई. हॅलो, वेलकम बॅक. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं मात्र सहर्ष स्वागत आहे. मॅच क्रमांक आपण पाहिला तर मग दुसऱ्या फेरीतील मॅच क्रमांक नंबर 2 आपण या ठिकाणी पाहतोय. जवळ आपण पाहिलं तर मग 27 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आणि या 27 धावांचा पाठलाग पूर्ण करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जयेश तांबडे, सिद्धार्थ स्वत. स्ट्राईक एंडवरती आपण पाहिलं तर मग सिद्धार्थ आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मिस्टर राकेश. पहिला बॉल, हो 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 हो, पहिला बॉल काय तेज टरा टाकला होता परंतु या ठिकाणी पंच सहमत नाहीयेत. हा चेंडू आहे वाईट. वंतच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये या ठिकाणी ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर मग एक जरूर पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती मात्र धाव ही ऍड केली गेली आहे. षटकातील पुढचा बॉल, चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन या ठिकाणी केलं गेलं आणि निश्चितच हा दुसरा बॉल देखील वाईट आहे. बॅक टू बॅक दोन चेंडू आपण पाहिलं तर वाईटच्या स्वरूपामध्ये टाकले गेलेत. राकेशच्या स्वरूपामध्ये षटकातील पुढचा, यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग आणखी एक वाईट बॉल. हॅलो, तर या ठिकाणी आपण पाहिलं तर एक बाउन्सर देखील हाताळला गेलाय. 1 बाउन्सची ताकद देखील दिली गेली. षटकातील पुढचा बॉल, हो हो, यावेळेस हा चेंडू असणार आहे नो. षटकातील हा पुढचा बॉल, यावेळेस आपण पाहिलं तर मग हॅपट्रॅकर बॉल होता. फ्री हिटचा बॉल चेंडू आपण पाहिला तर मग डिक्लेरेशन झोनच्या आतमध्ये मात्र थांबला गेलाय. 2 धावा आपण या ठिकाणी पाहिलं तर मग पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 टीमची टोटल आपण पाहिले तर जाऊन पोहोचली गेली आहे 6 या आकड्यावरती. सुरुवातीचे 4 चेंडू आपण पाहिले तर खूप खराब टाकले गेले. 3 चेंडू वाईट, त्याच्यानंतर एक नो देखील टाकला गेला. परंतु त्याच्यानंतर हा पुढचा आपण बॉल पाहिला तर मग चांगला टाकला जातो. पुन्हा एकदा हॅप ट्रॅकर बॉल, पुन्हा एकदा हा नो चेंडू असणार आहे. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस हवाई हल्ला केलाय. हवेमध्ये शॉट एक्झिक्यूट केला होता परंतु फ्री हिट असल्या कारणाने हा झेल देखील ग्राह्य धरला जाणार नाहीये. धावसंख्या 2 ने पुढे सरकली, जाऊन पोचली गेले ती म्हणजेच 9 आकड्यावरती. 9च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा मात्र जमवायचे आहेत साईनाथ स्पोर्ट नवीनपडा टीमला. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग खराब बॉलिंग केली गेली आहे या पहिल्या षटकामध्ये राकेश सावराच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस आपण हा चेंडू पाहिला तर मग हॅपट्रॅकर बॉल होता. चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडं. 4 धावांकरता आला हा चौकार आणि चौकाराने धावसंख्येचा देखील बदलला आहे आकार. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे ती म्हणजेच 13 या आकड्यावरती. षटकातील चेंडू टाकून झाले आहेत ते म्हणजे 3 आणि 3 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर मग धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या म्हणजे 13. त्याच्यामध्ये अतिरिक्त बॉल देखील टाकले गेलेत. षटकातील पुढचा बॉल,
यावेळेस आपण पाहिलं तर खाली राहणारा हा बॉल होता. बऱ्याच उशिरानंतर हा चेंडू मात्र डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळालाय. लेन अँड लाईनचा योग्य तो वापर या ठिकाणी करावा लागेल. गोलंदाजीमध्ये आपण वेग पाहिला तर भन्नाट वेग जरूर पाहायला मिळतोय, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर त्या वेगाचा योग्य तो वापर देखील करावा लागेल गोलंदाजाला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पायामध्ये हा चेंडू टाकला होता. समोरच्या दिशेने हा फटका मात्र खेळले गेलेत. फलंदाज सिद्धार्थ एकदा वेगाने पूर्ण केले दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर जयेश तांबडे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये झालेत बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये जयेश मात्र बाद झालेत. यावेळेस आपण पाहिलं तर मग तिसऱ्या अंपायरची मागणी या ठिकाणी फिल्डिंग बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतली गेले. याचा फलंदाज बाद आहे. निश्चितच ज्यावेळेस इष्टांना चेंडू लावला त्यावेळेस मात्र बॅट हवं पाहिले तर मग पूर्णपणे हवेमध्ये होती आणि तेच कारण या ठिकाणी पाहिलं तर मग रनआउटच्या स्वरूपामध्ये जयेशला मात्र परतावं लागेल. या ठिकाणी अविनाश किनी आले न्यू मैदानाच्या आतमध्ये. म्हटलं गेलं ना, नशा करायची असेल तर कष्टाची करा, कारण तुम्हाला जर आजार झाला तर तो मात्र यशाचा होईल. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग नशा केली जाते कष्टाची. आणि यावेळेस आपण पाहिलं तर हॅप ट्रॅकर बॉल आणि चेंडूला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांकरिता सिद्धार्थच्या बॅट मध्ये येतो हा षटकार. आणि या षटकारांना धावसंख्या आपण पाहिली तर मग पोचली गेली ती म्हणजेच 19च्या घरामध्ये 19 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. एकोणीस धावा धाव फलकावरती लागले गेलेत. आठ धावांची अजून सुद्धा आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हलक्या हाताने मात्र चेंडूला फक्त खेळायचं होतं. यस 20 धावा झालेत, कारण दुसऱ्या धावेला फलंदाज या ठिकाणी बाद झाला होता आणि त्याच्यानंतर षटकार मात्र आला म्हणजेच 20 धावा आणि आता मात्र ही एक सिंगल म्हणजेच 21 धावा धावफलकावरती झाल्या गेलेत. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांकरिता आला हा षटकार. यस मॅच जिंकलेला आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर मॅच मात्र जिंकला गेलाय. वन साइड हा मॅच देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आणि वन साइड मुकाबला मात्र तो जिंकण्याचा पराक्रम केला गेलाय तो म्हणजे साईनाथ स्पोर्ट नवीन फळा टीमनं.
मात्र पराभवाचा रस्ता पत्करावा लागला बाबुला बॉईज बाबुला टीमला. नकुल आपण देखील आपला देखील एक मॅन ऑफ द मॅच राहिला. अगोदरच्या मॅचचा तो देखील आम्ही देणार आहोत. 4 विकेट मागच्या मॅच मध्ये नकुलनं मात्र मिळवले होते आणि तो एक मॅन ऑफ द मॅच आमच्याकडनं द्यायचा राहिला होता. म्हणून नकुल आपण देखील याचा मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता. त्यानंतर नुकताच झालेल्या मॅच मध्ये आपण पाहिला तर मग चांगला परफॉर्मन्स राहिलाय तो म्हणजेच सिद्धार्थ ठरलाय सामन्याचा सामनावीर. चला सिद्धार्थ आपण देखील या मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता.